पासून महाराष्ट्रापर्यंत जे राजकारण आहे ते फक्त ठाकरे या नावाभोवतीच इतक्या वर्षानंतर फिरताना दिसत आहे। आणि आता आपण ठाकरे वारे संपवायचीच ह्या अशा पद्धतीच्या वल्गना आणि भाषाही सुरू आहेत। या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे आलेले आहेत। देशाचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण, ठाकरे वारे, ठाकरे ब्रँड हे सध्या जे शब्द सुरू आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्याच्यावर या सगळ्या विषयांवर आज माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करू। आणि तुम्हाला माहिती आहे की ते अत्यंत मोकळेपणाने प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात, कोणताही प्रश्न टाळत नाहीत, ही त्यांची खासियत आहे। मी माननीय उद्धव साहेबांचं स्वागत करतो। उद्धवजी नमस्कार, जय महाराष्ट्र। उद्धवजी, महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहेत। जरी या घडामोडी दिसत नसल्या तरी जशा भूगर्भात काही हालचाली सुरू असतात किंवा पडद्यामागे काहीतरी नवीन पटकथा लिहिली जात असते, अशा पद्धतीच्या हालचाली या महाराष्ट्रात आणि या राज्याच्या बाहेर सुरू आहेत। आणि आज तुम्ही या पार्श्वभूमीवर किमान 2 वर्षांनी मला असं वाटतं आपण भेटतो आहोत मुलाखतीसाठी आणि मन की बात जे आहे हे आपण व्यक्त करणार आहात। आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत जे महाराष्ट्रात किंवा देशात जे तुम्ही पाहताय, मी तुमच्या मनातली बात काय आहे? तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारचे वारे, होय, आता या वाऱ्यांमध्ये काही गॅसचे फुगे पण आहेत जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेलं की खाली पडतात। असे गॅसचे फुगे जे काय तरंगतात सध्या ते म्हणजे काय वारे नाही आहेत। आणि तुम्ही जो ठाकरे वाऱ्यांचा विषय काढला तर ठाकरे हे वारे नाही आहेत। आमची पाळं मुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत। अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत। त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो। आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे। कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत। म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्या सोबत राहिलेली आहे। पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय ठाकरे ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे। जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात, व्यापारात, उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात। पण तरी हा ठाकरे ब्रँड या देशाच्या राजकारणामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला। तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने असं काय आहे ठाकरे ब्रँड मध्ये? आता ते मी कसं सांगू? तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन राजकारणात आणि समाजकारणामध्ये आहे, ते आम्ही कसं सांगणार? हे जनतेने सांगायला पाहिजे। आता आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात, बोलायला येतात, जे काही घडते त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात, हळहळ व्यक्त करतात, आणि काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच। याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे। हा लोकशाही स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत। म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव? जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत। आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात।